मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आता वाजले सकाळचे 11:30 वाजतायत, म्हणजे आज वाजले नाही. तर आपण उठलोय आता. काल रात्री आपण चिकन केलं नाही कारण का मम्माने काल दही आणायचीच विसरून गेली. म्हणजे मम्माने विचारली, मम्माने मला सांगितलंच नाही दही आणायचं, तर मी घेऊनच नाही आलो. तर आपल्याकडे दहीच नव्हतं मॅरिनेट करायला, तर आपण काल चिकन मॅरिनेटच नाही केलं. तर आपण आत्ता करणार आहोत. आणि आता इवू पण उठली आहे, हे बघा. मी कर्टन ओपन करतो. हाय इवू, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर इवूने नवीन स्टाईल तुम्हाला माहितीच आहे केली आहे. इवू अशीच झोपते. इवू सरळ बेडवर झोपतच नाही, इवू अशीच झोपते. तर आता मी तिकडे चिकन साफ वगैरे करेन, तर आणि मम्मा इकडे इवूला फिडिंग वगैरे करेल. तर इवूची फिडिंग झाल्यावर आपण भेटूया. तिथपर्यंत आपण पटकन चिकन साफ करून घेऊया. दही पण आणायला जायचं आहे. दही मला आणायला जायला लागेल ना. मम्माने दही पण ऑर्डर केलंय सकाळ सकाळ. तर दही पण येईल. आपण पटकन चिकन मॅरिनेट पण करूया त्यानंतर. तर चला आज आपण थोडं फास्ट करूया कारण का 11:30 तर झालेत. आपल्याला ॲटलिस्ट 1 वाजेपर्यंत तरी जेवण रेडी होईल आपलं. तर आता मम्माने जस्ट इबूला फिडिंग वगैरे केलंय आणि बर्फ दिलाय आणि इकडे ठेवलाय. तर आता आपण इबूला जरा वेळ इकडे खेळून देऊया. आणि मम्मा इकडे चिकनच्या मॅरिनेशनच्या प्रोसेससाठी लागली आहे. आणि आज आहे वुमेन्स डे. तर जेवढ्या पण फिमेल्स आपल्या व्हिडिओ बघतात, जेवढ्या पण मुली आपल्या व्हिडिओ बघतात, त्यांना हॅपी वुमेन्स डे. महिला दिनच्या खूप खूप शुभेच्छा. तर इकडे आपली पण एक सुपर वुमेन आहे जी आता काम करते. आणि आपल्या लाईफमध्ये अजून एक जी वुमेन आली आहे, छोटी वुमेन सगळ्यात, तर हे बघा इकडे आहे. तर इवूला पण हॅपी वुमेन्स डे. तर ठीक आहे. तर आपलं अजून काय दही आलं नाही आहे, तर आपण त्याचा वेट करतो. एवढेच मी खाली जाऊन घेऊन आलो असतं, पण मम्मा बोलते की सकाळ सकाळ कुठे खाली जातो. तर चला आपण थोडा वेळ वेट करूया, ते लगेच येईलच. तर आता इवूला मी इकडे घेतलंय, इवूला तिकडे ठेवलेलं आहे. तर इवू आता थोडासा चिडायला लागलेला आहे, म्हणून आता इवूला घेतलाय. वाटतंय तिला झोप पण येते. आणि मम्मा इकडे आपले चिकनची तयारी करते. हे बघा मम्माचे फेवरेट. मम्मा आता ते फ्राय करत आहे. तिथपर्यंत मम्मा फ्राय करेपर्यंत आपण इवूला घेऊन थोडासा असं राऊंड मारतोय, कारण का तिला आता आली आहे झोप. तर इवू आता झोपणार आहे. तर मम्माचं बटाट्याचं झालं की मम्मा इवूला फिडिंग करेल आणि मग आपण इवूला झोपवणार आहोत. तर आता मम्माने परत इवूला चेंज केलं. आणि इवू खूप चिडचिड करते. कदाचित तिला दात ना खूप शिवशिवत आहेत ना, म्हणून ती खूप चिडचिड करते. काय आलं? गॅस बघायचा ना? नाही, मी बघतो गॅस पाहिजे तर तिला ना दात येत आहेत म्हणून ती खूप चिडचिड करते. तर आम्ही तिला आता तीतर पण दिलेला, पण तो तीतर काय तिला एवढी मजा नाही देते वाटतं. तर आपण विचार केला की तिला दुसरं आपण तीतर पण घेणार आहोत. तर आता मम्मा तिला फिडिंग वगैरे करेल. मम्मा फिडिंग करून इवूला झोपवेल. तोपर्यंत आपण जे गॅसवर आहे ते आपण बघूया. मग ते झालं की नंतर आपण पण फ्रेश होऊन घेऊया. माझी केस सोड. इवा मला दुखतंय, केस सोड ना. तर आता इवो लगेच झोपेल. तिला लय झोप आली ती बघा. तर आता मम्मा तिला पटकन झोपवेल आणि मग मम्मा येईल बाहेर. तिथपर्यंत आपण जे मम्माने गॅसवर ठेवलंय ते बघूया. तर मम्माने इबूला मस्त झोपवलं आहे आणि आपण पण फ्रेश झालो आहे. आणि मम्माने चिकन पूर्णपणे रेडी पण केलं आहे बघा. मम्माने काहीतरी वेगळ्या स्टाईलमध्ये बनवलं आहे. आपलं नॉर्मल चिकनपेक्षा थोडंसं वेगळं आहे मम्माने बनवलं आहे. आणि आज वुमेन्स डे होता. तर मम्माला मी बोललेलो की अरे आज सुट्टी घे, आज काय नको करू, वुमेन्स डे सेलिब्रेट कर. तर मम्मा बोलते आपल्याला चिकन बनवायचं तर आपण बनवूया. त्याच्यासोबत ह्याचे फेवरेट तुला कशात पण बटाटे पाहिजे असतात. चिकन मध्ये. लास्ट टाइम बोललेला चिकन मध्ये बटाटे चांगले लागतातच. एक्झॅक्टली, खरं चांगलेच लागतात. तुला लागतात बटाटे, हा. मेन म्हणजे तुला लागतात म्हणून मी टाकते. नाहीतर मी टाकलं नसतं चिकन मध्ये. कशाला टाकू? तर ठीक आहे, चालेल. आता मम्माचं चिकन लगेच होईल बनवून. आपण चिकन सोबत खाणार आहोत भाकरी. तर आपल्याला भाकरी आणायला जायला लागणार आहे. तर आपण आता ऑर्डर दिली आहे भाकरीची. तर ते 15-20 मिनिट्समध्ये रेडी होईल. तर आपण नंतर जाऊन ती भाकरी घेऊन येऊया. तिथपर्यंत वाटतं इवू पण उठेल. ते चला, आपलं जेवण तर 1 वाजता झालं आहे, 1:15 झालं आहे.
1:15 झाल्यात. आपलं जेवण तर तिथपर्यंत रेडी पण झालं. जर काल चिकन मॅरिनेट ठेवलेलं असतं ना तर ह्याच्यापेक्षा लवकर झालं असतं. ऑर्डर पण थोडंसं ते होतं कधी कधी असा दिवस असतो जिथे आपलं सगळं टायमिंग मिसमॅच होतं. आज तर पण फायनल आहे वर्ल्ड कप. हा, आणि आज क्रिकेटची मॅच पण आहे आपली, इंडिया वर्सेस कोण आहे, न्यूझीलंड. न्यूझीलंड आहे ना. हा, इंडिया वर्सेस न्यूझीलंड फायनल आहे. 7 वाजता बघूया आपण. ती पण एन्जॉय करणार आहोत आज. अहमदाबादला आहे. मम्माला पण फायनल बघायला मजा येते. मम्मा मॅचचा शौकीन आहे. भीती वाटतं पण मला लास्ट मोमेंटला बाबा. मम्मा कशी, मम्मा त्या कॅटेगरी मधली माहितीये, तू इकडेच बसून राहा, इकडे विकेट गेलाय ना तर तू इकडून उठ, इकडे बस. मम्मा तशातली आहे. तर मम्मांचा ऑलमोस्ट चिकन रेडी झालाय. मम्मा स्मोकसाठी तयारी करते आणि आपण चेंज वगैरे केलंय कारण का आपण चाललोय भाकरी आणायला. तर आपण जाऊया पटकन भाकरी घेऊन येऊया. लोक तू खातस सलाड, तर आपण सलाड पण घेऊन येणार आहे. सलाडला काय लागतं, काकडीच नाही आहे फक्त, बाकी सगळं तर आहे घरी. तर चला आपण पटकन जाऊन येऊया. मम्मा आपल्याला पिशवी पण देते बघा. तर एवढं खतरनाक ऊन आहे ना, त्यासाठी आपण फुल स्लीव्ह पण घातला. आता फोन पडला असता. तर चला आपली स्कूटी इकडे पार्क आहे, जाऊन येऊया आपण पटकन. काय बेकार ऊन आहे यार. तसं आपल्याला जास्त लाभ नाही आहे. बघा किती आहे स्ट्रॉंग एकदम. आणि आता काकडीच्या दुकानात भरत आहे. आपण आता पुढे चाललो काकडी आणायला. तर आपण सगळं घेऊन चाललोय आणि आपण ट्राय करणार आहोत छान भेटतं काय. तर आज नॉनव्हेज आहे ना, छान भेटणार आहे. तर आपण आता आलोय घरी. आपण सगळं घेतलंय, भाकरी पण घेतली, सलाड पण घेतलं. पण आपण गेलेलो छास आणायला. छास आपल्याला भेटला नाही. म्हणजे साधं नॉर्मलवाला होतं. नॉर्मलवाला आपल्याला आवडत नाही. आपल्याला ते स्पाइसवाला पाहिजे होतं, जे आपण एकदा पिलेलं आणि आपल्याला जाम आवडलेलं. ठीक आहे. तर आता इवू तर अजून काय उठली नाही ना लोकू. इवू अजून उठली नाही आहे. तर आता काय जेवण करायचं की तर चला मम्मा बोलते आपण जेवण करणार आहोत. तर आपण आता चेंज वगैरे केलं आहे आणि भाईसाहेब खालती ऊन लय रखरखीत असतंय, लय रखरखीत. म्हणजे आता तोंडावर पाणी मारलं तर फ्रेश वाटतंय आणि आपल्याला आवाज पण आलाय. आणि बघा टिटडी कसा गोडू उठलाय बघा माझा बाबडू. हाय इवू, हाय हाय. तर इवू उठले तर मम्मा आता तिला फीडिंग करेल. आपण तिला आता आंघोळटा नाही घालणार आहोत कारण का ती लगेच झोपणार नाही. तर पण अर्धा तास 1 तास वगैरे थांबू. तर तिथपर्यंत आपण जेवण वगैरे करून घेणार आहे. इवूला तर मम्मा फीडिंग करेल. मग फीडिंग करून आपण तिला बाहेर हॉलमध्ये ठेवूया, आपण तिकडे जेवण करूया. तर आता इवूचं मस्त फीडिंग वगैरे झालं आहे बघा. इवूला इकडे मी घेतलं आहे बर्थ देण्यासाठी. तर आपण आता जेवण करणार आहोत. तर इवूला आपण इकडे तर मॅटवर ठेवणार आहोत खाली. तर आता इवूला इकडे खाली ठेवलं आहे आणि इकडे मम्मा प्लेट बनवते बघा. आणि आपली प्लेट इकडे बनवून ठेवली आहे. हे बघा चिकन आहे, वेगळ्या पद्धतीचं कुठलं तरी चिकन आहे, नाव नाही ठेवलं त्यानं अजून. आणि ही भाकरी आपण घेऊन आलो आणि सॅलड. तर आपण आता पटकन जेवण करणार आहोत. तर मी आत्ता जस्ट टेस्ट केली आणि तुम्हाला पण सांगतो एवढं मस्त झालं आहे ना लोकू. एक नंबर बनलं आहे, खूपच मस्त झालं आहे. आपण काय आहे पण हे कुठलं चिकन आहे असं. मग जेवण करून घ्या, एक नंबर आहे. तर आता आमचं मस्त जेवण वगैरे करून झालं आहे. आता इवूला मी इकडे घेतलं आहे कारण का इवूला बराच वेळ जास्त इथलं असं ठेवून पण ती कंटाळते, म्हणून तिला असं थोडंसं मग घ्यायला पण लागतं. तर आता इवूला तर इथे घेतलं आहे. मम्मा तिकडे थोडीशी भांडी घासते आणि आपण आता इवूला घेणार आहोत आंघोळीसाठी. तर इकडे बकेट पण लावला इवूचा भरायला. इवूने पण खूप ॲडजस्ट केलं, आम्हाला लगेच जेवण वगैरे पण दिलं. हार्डली आम्ही 15-20 मिनटं तरी घेतले जेवायला. पण इवू तेवढा वेळ शांत होता. त्याच्यानंतर मग आवाज करायला. हा काय बोलतोस. तर आता मम्माने मस्त इवूला आंघोळ वगैरे घातली आहे. इवूला मस्त एकदम फ्रेश केलंय आणि आता तिला लागली आहे भूक. तर आता मम्मा लगेच तिला फीडिंग करेल, मग आपण तिला स्वेडल करून झोपवणार आहोत. तर आता मस्त इवूला स्वेडल वगैरे केलं आहे, मम्मा झोपवते आहे.
आणि आता आपण पण थोडा वेळ इकडे रेस्ट करणार आहे, म्हणजे मम्मा रेस्ट करेल, आपण थोडं एडिटिंग वगैरे करणार आहोत. तर चला आपण भेटूया इवा उठल्यावर. इवा लगेच लगेच झोपली पण हुआ. आणि आता वाजले संध्याकाळचे 6:30. इवू पण आत्ताच उठली आहे आणि डॅडाला पण काय माहिती का होतं भाई, हे सवय जातच नाही आहे. रोजचं आपलं दुपारची झोपच यायला लागले, काय हे वेगळंच काहीतरी सीन व्हायला लागलं. तर मी पण झोपलेलो, हार्डली 1-1.5 तास झोपलेलो. तर मी पण आत्ताच उठलो, इवू पण आत्ताच उठली आहे. मम्मा पण झोपलेली, मम्मा पण बघा येते, मम्मा पण आत्ताच उठली आहे. तर ठीक आहे, आता मम्मा जरा इवू आता उठली आहे ना, तर मम्मा इवूला आता फीडिंग वगैरे करते. मग फीडिंग झाल्यावर आपण इवूचे मस्त चेंज वगैरे करूया आणि मग भेटूया इवूला. नंतर हे बघा, हो तिचं स्वेटर ओपन करूया आपण. आणि आता आपली मस्त मॅच चालू झाली आहे आणि आपण आता थोडीशी मॅच एन्जॉय करणार आहोत, बघणार आहोत आजची मॅच. तर चला, तुम्ही पण कोण नसेल बघत तर मॅच बघा. आजची मॅच असणार आहे इंटरेस्टिंग. इंडिया फायनलला आली आहे तर फायनल बघायलाच पाहिजे. आता मस्त मम्माने इवूला फीडिंग पण केली आहे, बर्फ पण देऊन इकडे ठेवलंय हे बघा. आणि मस्त पैकी इवूला कसं फ्रेश केलंय बघा, किती गोड दिसते बघा इवू. आता मम्माने मस्त इवूचं सगळं केलंय. तर आता मम्मा आपल्यासाठी पण इकडे कॉफी बनवतोय बघा. मम्मा आज वुमेन्स डे, आज काहीतरी रिलॅक्स कर, रोजपेक्षा काहीतरी वेगळं कर. तुझ्या सुट्टीच्या वेळेस. तर चला, आता मम्मा आता काय ऐकत नाही आहे, मम्मा जे डेली होतं तेच करते. तर आता आपण कॉफी पिणार आहोत थोड्याच वेळात. आणि इवू बघा कशी आवाज येते. काय झालं बबडू? ते खेळत नाही आहे, त्याने ते पाठी ढकलून टाकले. तर आता मम्माने आपल्याला दिली आहे कॉफी. मम्मा आज स्वतः कॉफी बी काय पित नाही आहे आणि इवूला इकडे झोपवलं. मम्मा तू का नाही पित आहेस आज? मी हे खाल्लं ना, शिरा खाल्ला. तर मम्माने शिरा खाल्ला, तर आपण एकटाच आता कॉफी पितोय. आपण कॉफी पिऊन घेऊया. मम्मा आता इवू बरोबर खेळते. हो आम्ही झाली. हां असं झालं. मग काय झालं मला सांग. हां का बोलते मम्मा बघ. हो हो हां हो हो बापरे बापरे आले बापरे. हो असं झालं, एवढं झालं. मग तू का केलं. हां हे केवढी बोलते बघितली का मम्मा सोबत. अरे कशी आज स्माइल करते बघा. किती बोलायचं तुला. किती बोलायचं. हो ग किती सांगायचं असतं. हो दिवसभराचं सगळं सांगतं मामाला. हो 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 हां अरे बापरे. तर आता आपण इवूला सरळ इकडे घेतलंय. इवूला इकडे मम्मा खेळवत होती, तर आता मम्मा पण थोडीशी बोलली की जरा उचलून घे इवूला. तर आपण जरा आता घेतलं इवूला उचलून. आपण मॅच पण बघत होतो, पण इवूला बाहेर ठेवलेलं म्हणून जास्त वेळ नव्हता बघितला, मोबाईलवर बघत होतो. तर आता थोड्या वेळाने आपण मॅच पण बघणार आहोत. आता इवूला मम्मा चेंज करायला घेऊन जाईल, कारण का इवून इकडे ना टी शर्टवर खूप दूध सांडलंय. तर मम्मा आता चेंज करेल. मम्मा बघा, मम्मा खूप वेळ खेळली आज इवू बरोबर. हळूहळू बबडी पाठी पाठी जाते. गोडू बघा मस्त. आता जस्ट मम्माने तिला फीडिंग केली आणि बर्फसाठी बाहेर घेऊन आले बघा. कसे दिसते बघा, गोड एकदम. इवू हाय. तर आता तिला गाली आहे खूप झोपतं. आता मम्मा विचार करते की तिला झोपवायचं, तिला स्वेडल करून झोपायचं की असं झोपवायचं. हां तर चला आपण आता इवूला स्वेडल करूया आणि झोपूया. हे बघा गोडू. आणि आता फायनली मम्माने इवूला झोपवलं बघा. मम्मा पण इकडे आली आणि आपण आता फायनली टी व्हीवर बघू शकतोय मॅच. कारण का आता मगापासून इवू इथे होती तर आपण टी व्ही बंद ठेवलेला, तर आपण एक इनिंग तरी बघू शकतो आता टी व्हीवर. तर चला आपण एन्जॉय करूया. काय बॅटिंग केली इंडियाने, एक नंबर. संजू सॅमसन, ईशान किशान. लॉकू बघा किती सिरियसली बघतोय, लॉकूच खेळतोय जसे की तिकडे. मगापासून इवू इकडे होती, मी तर काम करत होतो, लॉकू मोबाईल घेऊन बघत होती. डेडिकेशन लॉकूच्या मोबाईलमध्ये पण आहे. तर चला मस्त खेळली, पण बॅटिंग मस्त केली, पूर्ण बॅटिंग बघितली मी. आणि आता आपलं मस्त जेवण वगैरे झालं आहे आणि आता इवूचा पण उठायचा आवाज आला आहे. तर मम्मा बघा गेली आहे इवूला बघायला. आणि ही बघा
इबू उठली आहे. हाय, किती गोड दिसते बघा. आणि तिचा हात बघा कुठपर्यंत आलाय. का हसते यार? इबू लय लवकर हात काढायला शिकली ना पण लोकू. लहानपणापासून हा ना, लहानपणापासून खूप हात काढते ते स्वेटर मधून बाहेर. तर चला आपण आता जेवण वगैरे पण घेतलं. आता आपण इबू सोबतच खेळणार आहोत. म्हणजे मी नाही, मम्मा खेळणार आहे. बघू ग, म्हणजे सोनं आहे माझं ते सोनं. कसं गोड दिसतंय का, एकदम बावलं. अगं खोलणार ना मम्मा. तर आता मम्मा थोड्या वेळ इबूला फिडिंग करेल. तर आजचा व्हिडिओ आपण इकडेच थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि आज इंडिया जिंकणार आहे. हो. आणि फायनली इंडिया जिंकली आहे. बघा इकडे इबूला पण दाखवतात.